कथा बसस्टॉप भाग 1 लेखिका अंकिता भुईर। आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे। मोबाईलमध्ये गाणं चालू होतं आणि या गाण्यावर तिची पावलं थिरकत होती. आज बऱ्याच वर्षानंतर ती गाण्यावर ताल धरत होती, कारण आज तिचा डान्स परफॉर्मन्स होता. बऱ्याच वर्षांनी म्हणजे तब्बल 8 वर्षांनी ती स्वतः लोकांसमोर येणार होती. पण का? प्रश्न पडला ना तुम्हाला? मला पण हाच प्रश्न पडला होता. आता तुम्ही विचाराल मी कोण? मी तीच जी तुमच्याशी बोलते आणि जिच्याबद्दल मी बोलते ती भविष्यातली मी. तसं माझं भविष्य म्हणावं तर दुःखद आणि म्हणावं तर अगदी आनंदात. म्हणजे एखाद्याचा प्रवास कसा नसावा याचं उदाहरण म्हणजे माझं परफेक्ट लाईफ. कसं आहे ना, बघणाऱ्याचा दृष्टिकोन कोणत्या दिशेला वळेल हे सांगता येत नाही, हो की नाही? म्हणजे काहींना मी खूप दुःखी वाटत असेल तर काहींना मोजक्या म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या मुलींच्या नजरेत मी जगातली सर्वात सुखी आणि आनंदी मुलगी. बरं, माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मी एक स्वीट, अल्लड आणि चुलबुली मुलगी होती. 8 वर्षापूर्वी आता नाव काय सांगायचं मला माहिती नाही, कारण नावात काय आहे, नाम बडे और दर्शन छोटे, हो की नाही? असो, खरं तर माझ्या नावापेक्षा माझी ओळख ही जास्त महत्त्वाची. हे 8 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्याचं एक असं वळण जे माझ्या परफेक्ट लाईफच्या परफेक्ट लाईफची डेफिनेशन बदलून केली. आणि या डेफिनेशनच्या बदलाचं कारण ठरलं ते म्हणजे बसस्टॉप. या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या कॉलेजच्या ॲन्युअल डान्स कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसपासून. म्हणजे मी जरी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकत असले तरी माझा कल हा कथ्थककडे होता. तशी ट्रेनिंग लहानपणापासून माझ्या आईने मला दिली होती. शेवटच्या वर्षाला होती म्हणून पुढे कधी चान्स भेटेल न भेटेल म्हणून खूप रिक्वेस्ट करून मी पार्टिसिपेट केलं. पण एक दिव्य आमच्या पुढे उभं होतं, ते म्हणजे कॉलेजमध्ये प्रॅक्टिसला मनाई होती, कारण दुसऱ्या मुलांचे क्लासेस डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून मी आणि माझ्या फ्रेंड्सने मिळून एक जागा शोधली. तशी ती जागा कॉलेजजवळच होती. तिथे आम्ही प्रॅक्टिस करू लागलो. फंक्शनला 15 दिवस